सो गाईज, खूप दिवसांनंतर मी ब्लॉगिंग चालू करतो आहे, रादर वर्षांनंतर चालू करतो आहे. कालच चालू केली मी. काल माझ्या बहिणीची ॲनिव्हर्सरी होती लग्नाची. सो ते तुम्हाला आत्ता इंट्रोच्या नंतर तुम्हाला कालचं दिसेल, मग आजचं दिसेल. आज आहे शूट आहे. ऑलरेडी एक झाला आहे, एक छोटासा होता. फूड प्रोडक्ट्स होते. माझे खूप जुने क्लायंट आहेत ते. त्यांचं आधी एक ब्रँड होतं काशी अँड कॅरन म्हणून, आणि आत्ता त्यांनी वसुधा फूड्स म्हणून चालू केलं आहे. कोकणी फूड आहे, खूप टेस्टी आहे. कोकम, ठेचा, तळलेले गरे, फणसाचे गरे असतात ते कट करून किंवा काहीतरी करून तळलेले मस्त मस्त. तांदळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. खूप मस्त आणि टेस्टी आहे. मी ट्राय केलं आहे. लाडू आहेत. म्हणजे असे प्रोडक्ट्स आहेत जे जास्त गोड पण नाही आहेत किंवा जास्त तिखट पण नाही आहेत. ठेचा असेल तर तो जास्त तिखट नाही आहे, पण टेस्टला खूप छान आहे. तर मुंबईच्या ऑडियन्ससाठी खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत. सो यू एस कॅन ट्राय. मी लिंक देईल खाली. सो नेक्स्ट जो शूट आहे तो आहे एक मेल पोर्टफोलिओ. तर तो आता मी शूट करेल. त्याचे जास्त मी शूट करू शकणार नाही. ह्याचा तर शूट केलंच नाही, माझ्या लक्षात निघून गेलं. पहिला व्लॉग आहे खूप वर्षानंतर. सो अंडरस्टँड. तर आत्ता जो आहे त्याच्यामध्ये मी फोन ट्रायपॉडला लावून BTS दाखवेन तुम्हाला, टाईमलॅप्स दाखवेन, परत शेवटी पिक्चर्स दाखवेन जे शूट झालेत. तर ते मी दाखवेन, आणि मध्ये मध्ये जर जमलं तर शूट वगैरे मी दाखवेन. ओके. सो स्टे ट्यून्ड आणि पाहत राहा शेवटपर्यंत. काय तुम्हाला व्हॅल्यू मिळते का याच्यामधून. व्हॅल्यू मिळण्यासारखं मला तरी काय वाटत नाही, कारण मी शूट करतो जे आहे तेच आहे. मी तुम्हाला एक्स्ट्रा ज्ञान नाही देऊ शकत फोटोग्राफीमध्ये. त्याचे वर्कशॉप्स आहेत वेगळे, तिथे मी देतो, बट ब्लॉगमध्ये मला नाही जमणार. सो स्टे ट्यून्ड. तुझी ॲनिव्हर्सरी तुला कसं वाटतंय पण? हे काय कसं वाटतंय सांग ना. अजून काय डेकोरेशन कोणी केलंय? एक फिरव. हे टेबल हलतोय. पहिली ॲनिव्हर्सरी ना. गेला. तिच्यावर काढला का बाबी? आता बाबीचा नेहमी काढतो. अरे आमच्या रिओला कोणीतरी घ्या फोटोमध्ये. तिच्याकडे बरोबर छान आहे ते तुझ्याकडे. दे स्पीच 12 महिने त्याच्या 12 लिहून आणायला पाहिजे होतं ना. बोला लवकर. असंच नाही हातात
असंच सूर्य इथं ठेव. दे काय पण पिले काय एवढं काय नाही. 1 वर्ष तुमचं कसं गेलं? 1 वर्ष आमचं खूप असं खेळत रडत भांडत असं गेलं. आता पुढचं आयुष्य असंच जाते. आता का तो काय एक ग्लास पाणी. काय ये इकडे. चल. सोड खाली. सोड. उधर केक. थँक्यू मम्मी. चॉकलेट भेटली. आशीर्वाद काहीतरी दे. मला नाही. पप्पा चॉकलेट घेतो. आणि त्यांना चॉकलेट दे. हे घ्या हे आमच्यातर्फे तुम्हाला. धन्यवाद थँक्यू. गेम आहे वाटतं तू बघितलं नव्हतं वरती 5% ते लिहिलेलं. घाई केलं पॅक करायचं राहिलं. अरे अरे ही बघा मी बोलते पहिली anniversary gift कुठे गेली आपण बोलवलंच नाही बाबी तू असं कसं तू gift मागते. अरे वेज का ग्रेवी करून आपण तुम्ही सरप्राईज दिला पाहिजे वेज में क्या है? आम्हाला. पनीर में बोलते सरप्राईज द्यायला पाहिजे मला माझी अॅनिव्हर्सरी तिची थोडी अॅनिव्हर्सरी.
बस बस एवढं येतोय तेवढा लांबचा थांब आरामात येईल 12 तर जेवण चांगलं होतं. ऑनेस्ट रिव्ह्यू ऑनेस्ट हा पीस लय मोठा आहे, त्या लोकांनी थोडं छोटं छोटं कट केला पाहिजे. अच्छा आणि तर तेवढंच रिव्ह्यू आहे. मग लोक खातील अजून. कशाचा पीस आहे तू काय ते चिकन आहे पण ते दिसतंय काय वेगळंच. पण तुझ्या एकटीचीच प्लेट का सोडून गेले ते? आमची सगळ्यांची उचलली. काय माहिती का असा भेदभाव. माझ्या बेलवर पण येत नाही ते. एवढंच. आता कशाची वाट बघते डेझर्ट येते आमचा कुनाफा. काय टर्किश डेझर्ट ना. कुनाका कुनाफा काय असतं माहिती काय? मध्ये असं क्रीम असतं, चीज असतं आणि त्याच्यावरती सेव असते. सेव येते ना आपण खीर बनवतो ते इंडियावाला. तिथे काय बोलतात ते नाही माहिती मला. त्याला कुनाफा बोलतात मिक्स करून. बरोबर आल्यावर बघू आल्यावर आल्यावर बघा. आता नवीन ते दुबईवालं व्हायरल बघितलं की नाही इन्स्टावर? कुनाफा चॉकलेट. माहिती नाही त्याचं फर्स्ट कॉपी कुनाफा. फर्स्ट कॉपी ते पण सेकंड येते आता खाऊन बघूया. ते तसं मला वाटतं नको असं. तो रजत बट करतो ना. गोड आहे पप्पा. टेस्ट हां हां एवढं खाप लागत नाही कुणाला. हे पण तूच काम आहे सक्सेसफुली एक्सचेंज केले तिने. फसवून देतो चांगलं चांगलं. हे कसं आहे काय आहे हे बेक्ड रसगुल्ला. बेक्ड नको 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 खा. पनीर पण खाल्ला, प्रॉन्स पण खाल्ला. आता पोट भरलं ना. एक पण वस्तू पूर्ण नाही खात. किती बस ना. शूट साठी एवढी कडक जागा आहे ना ही. खतरनाक. बघा जाऊ जाऊ फोटो शूट चल रहा है. कोण गेलं मला काय माहिती.
तो ये है अपना रेफरेंसेस. डिस्कशन हुआ बहुत बड़ा लेकिन मैं रिकॉर्ड नहीं कर पाया. खूप दिवसानंतर हा पहिला व्लॉग आहे. तर मी तुम्हाला स्टुडिओ दाखवतो. नवीन स्टुडिओ आहे हा 3rd स्टुडिओ आहे. पहिला स्वतःचा होता, सेकंड रेंटेड होता, आता हा परत स्वतःचा आहे. सो लेट मी शो यू. हा खूप मोठा आहे. शूट झालेत ऑलरेडी इथे, पण एनिवेज सी इथे आहे आपला शूटिंग स्पेस. वरती बॅकड्रॉप आहेत, साईडला बॅकड्रॉप आहेत आणि इथे आपण असं खाली बॅकड्रॉप घेऊन इथे शूट करतो. ते लाईट्स सेटअप चालूच आहे. बट एनिवेज इथे एक विंडो आहे मोठी, छोटा प्लांट आहे. हे ट्रेडिशनल. एक मिनिट मी लाईट्स ऑन करतो आधी. ओके बेटर. हा ट्रेडिशनलवाला सेटअप आहे. थोडंसं प्रॉपर नाही आहे पण म्हणजे हा टेबल जो आहे तो इथे असतो, ही लाईट इकडे असते, तो मागचा टेलिफोन जो आहे तो इथे असतो, सूप वगैरे इथे नसतं, ते बाजूला असतं. सो या हा एक जुनं कपाट होतं, याला मी वॉलपेपर लावून मस्त ट्रेडिशनल लुक दिला आहे. परत याचा हँडल पण चेंज केला आहे मी एकदम छानमध्ये. हा एक जुना स्पॉट आहे आपला. इकडे एक थोडासा एक लुक आहे. आता हा कोणता लुक आहे मला माहिती नाही, पण दिसायला छान दिसतो हा. आता हे खालचं सगळं सामान काढल्याच्या नंतर अजून छान दिसतो. सो इथे एक युरोपियन वॉल आहे, ही अशी आहे. आणि इकडे एक पेंटिंग, तिकडे मून आहे, इकडे सन आहे. सन अँड मून, सो बॅलन्स ऑफ लाईफ, ते कॉन्सेप्ट करून मी केलेलं आहे. हा आपला इथून पुढे हा आपला झाला शूटिंग एरिया. इथून पुढे लेफ्टला आपली एंट्री आहे. इकडे सिटिंग स्पेस आहे वरून खालपर्यंत बघून घ्या. इथे पण मागे विंडो आहे. ही एक लाईट आहे, ही मस्त मूड लाईट आहे. ही रात्रीच्या वेळी फक्त ही लाईट ऑन ठेवली तर मस्त लाईट पडते वरून खालपर्यंत. आणि ही एक वॉल आहे, हा चेंजिंग रूम आहे आपला आणि ते वॉशरूम आहे. तर ही वॉल पण मी एक अशी केली की शूट करायला छान दिसेल असं. आणि हे आहे आपला मेकअप रूम. सो हा आपला मोठा मिरर, तोच आहे जुनावाला. टेबल पण तोच आहे जुनावाला. वॉलपेपर लावला आहे फक्त याला. आणि इकडे मेकअप रूममध्ये बरीच जागा आहे कपडे वगैरे ठेवायला. क्लोदिंग शूट जेव्हा असतात तेव्हा ही एक वॉल थोडीशी केली आहे मी. ओके, इथे गणपती आणि आपली विठ्ठल रखुमाई. इकडे बाकी काय नाही. हे पाण्याचं आहे, हे वॉशरूम होतं. आणि हा एक बोहेमियन थोडासा लुक आहे. ही चेअर त्याच्यामध्ये नाही आहे, हे वेगळं आहे. हा कॉफी टेबलवाला सेटअप आहे, 2 चेअर्स आणि 1 टेबल. बट हा लुक तुम्ही बघा. हा झोका आहे, हा झोका आहे एक. आणि हा एक लुक आहे. हा झोका आपण तिकडे पण लावू शकतो. म्हणजे हा जो सेटअप आहे ना याच्यावरती लावू शकतो. इथे हे मी एक्स्ट्रा लावून घेतलं आहे. इथे लावून असं खाली लटकतो, इथे मस्त दिसतो. परत बॅकड्रॉप जर असेल, बॅकड्रॉप टाकला सपोज आपण लॅव्हेंडरवाला, तो जो टॉपचा आहे खाली आला आहे तो, हा जर टाकला आणि त्याच्यावरती झोका लावला तर शूट छान होतं. मॅटर्निटी शूट्स वगैरे किंवा थोडेसे असे ॲस्थेटिक शूट्स वगैरे त्याच्यासाठी छान दिसतं ते. तर इथे 2 आहेत, तिथे एक आहे. आणि बाल्कनीमध्ये पण एक झोक्यासाठी लावलं आहे. मी तुम्हाला बाल्कनी दाखवतो. बाल्कनीमध्ये थोडासा पसारा आहे बट समजून घ्या. तर इथे आहे. बाल्कनीची वॉल करायची बाकी आहे मला, मी विचार करतो ते काय करायचं. आणि हा आपला आहे व्ह्यू. याच्या पलीकडे आता हिवाळा असल्यामुळे आय गेस ही सगळं धुके आहेत, आय डोंट नो.
पण याच्या पलीकडे आपल्याला इकडे समोर पवई दिसतं आणि या साईडला मुलुंड दिसतं आणि पवईच्या समोर पवईच्या पुढे जे काय काय आहे ते असं लाईनने दिसतं. रात्रीच्या वेळी खूप छान व्ह्यू आहे. मरीन लाईन्सवरून जसा व्ह्यू दिसतो ना, म्हणजे पाणी आणि पाण्याच्या पलीकडे बिल्डिंगच्या लाईट्स वगैरे तसा व्ह्यू दिसतो इथून रात्रीचा. मी तरी दाखवेन. संध्याकाळचा पण छान दिसतं पावसाळ्यामध्ये, कारण पावसाळ्यामध्ये सूर्य इथे येतो आणि इथे मावळतो. पण मी पावसाळ्यामध्ये काढलेले फोटोज टाकेन या ब्लॉगमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये काय होतं, सूर्य त्या साईडला मावळतो तिकडे आणि पावसाळ्यामध्ये इथे मावळतो. तुम्हाला जर कोणाला माहिती असेल सूर्याचा तो कसा मावळतो किंवा कुठून उगवतो, प्रत्येक वेळी इथूनच उगवत नाही तो, कधी इकडून असं होतं. ही साईड मावळते, बट एनिवेज मावळताना पण इथून नाही मावळत नेहमी, कधी इकडे मावळतं. तर मी तुम्हाला दाखवेन, फोटोज बघा. सो हा होता आपला स्टुडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. कमेंट करून सांगा कसा आहे. मी एक तुम्हाला माझा फेवरेट व्ह्यू दाखवतो. मेकअप रूममध्ये येऊन जर बघितलं तर हा एक आपण राऊंड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा एक केला आहे, परत इथे एक राऊंड केला आहे, इथे एक राऊंड केला आहे. परत आतमध्ये जे वॉलपेपर दिसतो तुम्हाला तो फुलांचा, तो पण असा राऊंड आहे, म्हणजे थोडासा राऊंड आहे वॉल ती. जर हे सगळं काढलं ना, लाईट्स आणि बॅकड्रॉप्स, तुम्हाला कळेल. खूप छान मी बनवलं आहे. डिझाईन पूर्ण मी केला आहे, मी स्वतःचीच तारीफ करतो, मी छान बनवलं आहे. आता हे गाईचं जे आहे ते मागवलं आहे मी, पण हे जे आहे 2 हरणं आणि मध्ये एक झाड दिसतंय तुम्हाला छोटंसं पिंक फ्लावरवालं. वरती ढग आहे, खाली गवत आहे. तर हे शिवलेलं आहे माझ्या मोठ्या मावशीने आणि तिने माझ्या मम्मीला लग्नामध्ये दिलेलं. सो दिस इज ऑलमोस्ट 30 years ओल्ड. ऑलमोस्ट 30 years ओल्ड. 1995-6च्या आसपासचं आहे हे. आणि त्याला मी फ्रेम केलं. घरात पडून होतं, फक्त कपडा होता आणि त्याला मी फ्रेम केलं. सो दिस इज हाऊ इट इज. अजून एक पेंटिंग आहे माझ्याकडे, माझ्या बहिणीने दिली गिफ्टमध्ये, तर ती मला लावायची. रेतीपासून बनलेली ती, मी तुम्हाला कधी दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेन. सो हा आहे आपला स्टुडिओ. आता शूट अजून थोडा बाकी आहे. हे मी शूटच्या आधी शूट करते, पण शूट एक लूक झाल्यानंतर मी टाकणार आहे ब्लॉगमध्ये पुढे. सो शूट अजून थोडा बाकी आहे, तो बघा, सगळे फोटोज बघा, नंतर माझा आउट्रो बघा आणि मग ब्लॉग कट करा. ठीक आहे, ओके, बाय. झाली का चालू रेकॉर्डिंग? शूट झालेलं आहे, मेकअप आर्टिस्ट बसलेली आहे. थांब ना. क्लायंट आत्ताच गेलेले आहेत. मी जास्त काही शूट करू शकलो नाही. सुरुवातीला डिस्कशन खूप चांगलं झालं, शिकायला खूप सारं भेटलं असतं, पण मी शूट नाही करू शकलो कारण
डिरेक्टली डिस्कशन चालू झालं मग मध्येच ब्लॉग करू का कॅमेरा चालू करतो तसं नाही बरं वाटतं. डिस्कशन झालं पण टाईमलॅप्स आहे शूटचा तो बघा, त्याच्यानंतर मी पिक्चर्स टाकेन ते बघा आणि दॅट्स इट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय. बाय.